तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वीचा जो गणित भाग 2 हा विषय आहे. तर त्याच्यातलं प्रकरण क्रमांक 8 त्रिकोणमिती आपण आजपासून या व्हिडिओपासून सुरू करतो. तर त्यातला सराव संच 8.1 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सराव संच 8.1. आता याच्यामध्ये 8.1 मध्ये पहिला प्रश्न जो आहे आपला तो आहे एक त्रिकोण दिलेला आहे तुम्हाला, त्याच्यावरून PQR, त्याच्यावरून sin P, cos Q, tan P आणि tan Q. तर हे आपल्याला शोधायचे आहे. तर हे शोधत असताना आता आपण एक शोधायला सुरू करूया. तर आधी जे त्रिकोण दिलंय त्या त्रिकोणामध्ये कुठला कोण 90 अंश आहे ते आधी बघून घ्या. तर त्रिकोण PQR मध्ये कोण R हा 90 अंश आहे. मग आता एक शोधायला घेऊया आपण. पहिलं काय शोधायचं आहे आपल्याला? तर sin P बरोबर sin P. तर साइनचं सूत्र काय? तर कोण P च्या समोरील बाजू छेद कर्ण, हे सूत्र लक्षात ठेवा साइनचं. प्रत्येक ठिकाणी आपण वापरणार आहे. साइन शोधताना कसा शोधायचा? जो कोण P आहे त्याच्या समोरील बाजू छेद कर्ण. मग आता P च्या समोरची बाजू कोण आहे? QR. आणि कर्ण कसा ओळखायचा? नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक उदाहरणात. 90 अंशाच्या समोरची बाजू, हा जो 90 अंश आहे त्याच्या समोरची बाजू म्हणजे कोण? कर्ण PQ. ओके, QR छेद PQ म्हणजे साइन P किती आला? समोरची बाजू QR आणि कर्ण PQ. त्याच्यानंतर cos Q आपल्याला शोधायचा आहे दुसरं याच्यातलं cos Q बरोबर. तर कोण Q च्या, आता cos म्हटलं की लगतची, कोण Q च्या लगतची बाजू छेद कर्ण. आता Q च्या बाबतीत आपण बघूया. इथे आपल्याला Q, तर Q च्या समोरची बाजू आहे PR, पण लागून असणारी बाजू कोण आहे? PQ. त्यामुळे कोण Q च्या लगतची बाजू कोण येणार? PQ. आणि कर्ण, इकडे जस्ट मिनिट, PQ नाही येणार, तो कर्ण आहे. ओके, जस्ट मिनिट. इथे हा Q आहे, इकडचा कर्ण आहे लागून त्याला, पण तो कर्ण घ्यायचा नाही, आपण बाजू घ्यायची. तर कुठली बाजू घेणार? Q च्या लगतची बाजू QR. ओके, तर Q च्या लगतची बाजू, कोण Q च्या लगतची बाजू QR छेद 90 अंशाच्या समोरचा आपण मगाशीच लिहिलेला कर्ण PQ. म्हणजे cos Q बरोबर QR छेद PQ. ओके, QR छेद PQ. त्याच्यानंतर तिसरा जो आपल्याला शोधायचा आहे, याच्यात तिसऱ्यामध्ये tan P शोधायचा आहे. ओके, tan P. tan P मध्ये कोण P च्या, tan म्हणजे त्यांचं सूत्र काय? समोरील बाजू दिलेल्या कोणाचा समोरील बाजू छेद कोण P च्या लगतची बाजू. ओके, P च्या समोरील बाजू छेद P च्या लगतची बाजू. मग आता याच्या, तर P च्या समोरची बाजू आपण बघूया. कोण P जो आहे हा, त्याच्या समोरची बाजू कोण येणार? QR. आणि त्याच्या लगतची बाजू PR. QR. ओके, QR छेद समोरील बाजू QR आणि लगतची बाजू कोण येणार? PR. तर हे झालं tan P चं. आता सगळ्यात शेवटी जो आहे tan हा मिळाला, तो tan P. ओके, आता tan Q शोधूया. चौथा tan Q बरोबर कोण Q च्या, याच्या बाबतीत असं म्हणूया आपण, कोण Q च्या लगतची बाजू Q च्या, tan म्हटलं की सूत्रामध्ये पहिल्यांदा tanचं सूत्र समोरील बाजू, ओके, छेद कोण Q च्या लगतची बाजू. हे tanच्या बाबतीत ते त्याचं सूत्रच आहे. ओके, तर Q च्या समोरची बाजू बघा, आता tanच आहे, फक्त tan P च्या ऐवजी आता काय केलं? tan Q विचारलेला आहे. tan Q शोधण्यासाठी इथे बघा, tan Q त्याच्या समोरची बाजू कोण येणार आहे? PR. तर ती इथे लिहूया, PR छेद Q च्या लगतची बाजू, लगतची म्हणजे त्याला लागून असणारी Q ची. आता इकडे जसं मगाशी चुकून हे झालं, इकडे आहे पण तो कर्ण आहे, त्यामुळे तो घ्यायचा नाही. ओके, तर कोण घ्यायचा? त्याच्या इकडची बाजू म्हणजे कुठली येणार? तर QR छेद QR. ओके, म्हणजे tan Q बरोबर PR छेद QR, हे त्याचं अचूक उत्तर येणार आहे. अशा पद्धतीने आपण हा म्हणजे पहिला प्रश्न झाला. तर पुढचे
जे प्रश्न आहेत ते आता बघूया. तर आता प्रश्न क्रमांक 2 बघूया. प्रश्न क्रमांक 2 मध्ये त्रिकोण एक्स वाय झेड हा काटकोन त्रिकोण आहे आणि कोन एक्स वाय झेड हा जो आहे तो 90 अंश आहे आणि बाजूंची लांबी आपल्याला इथे ए दिलाय, सी, बी असे दिलेले आहेत. यावरून खालील गुणोत्तर काय येतात ते ए, बी, सी मध्ये काय करायचे शोधायचे. आता सर्वात प्रथम इथे आपल्याला साइन एक्स शोधायचा आहे. तर ते बघूया आपलं उत्तर काय येईल ते तिथून सुरुवात करूया. तर पहिलं साइन एक्स बरोबर, तर साइनचं सूत्र काय आहे? एक्सच्या कोन एक्सच्या समोरील बाजू छेद कर्ण. कोन एक्सच्या समोरील बाजू छेद कर्ण. मग आता समजा मी इथे हा एक्स कोण आहे त्याच्या समोरील बाजू, तर समोरील बाजू कोण येणार? वाय झेड. तर पहिल्यांदा लिहूया असं, वाय झेड छेद कर्ण. कर्ण कोण येणार? 90 अंशाच्या समोरची बाजू म्हणजे एक्स झेड. सॉरी, इथे लिहूया एक्स झेड. ओके, पण आता आपल्याला ए, बी, सी ह्या पण किमती दिलेल्या आहेत. त्यामुळे लिहिताना असं लिहूया साइन एक्स. वाय झेड म्हणजेच काय आहे? त्याची किंमत काय आहे? ए आहे. ओके, आणि एक्स झेड म्हणजे कोण आहे? सी. असं लिहूया ए छेद सी हे साइन एक्सचं उत्तर येणार. ओके, परत दुसरं आता आपल्याला शोधायचं आहे. प्रश्नामध्ये सांगितलंय टॅन झेड. टॅन झेड बरोबर झेडचं सूत्र काय, किंवा सॉरी टॅनचं सूत्र काय? कोन झेडच्या समोरील बाजू, ओके, कोन झेडच्या समोरील बाजू छेद झेडच्या लगतची बाजू. ओके, समोरील बाजू छेद लगतची बाजू. आता याच्यामध्ये आपण इथे कोन झेडच्या बाबतीत बोलू. हा कोन झेड आहे, तर झेडच्या समोरची बाजू म्हणजे कुठली येणार? एक्स वाय. आणि लागून असणारी बाजू कुठली येणार? वाय झेड. एक्स वाय छेद काय येणार? वाय झेड. म्हणून टॅन झेड बरोबर समोरची बाजू आली बी आणि लगतची बाजू आली ई. काय येणार? बी छेद ई. तर ही किंमत येणार टॅन झेडची. आता तिसऱ्यामध्ये आपल्याला काय शोधायचं बघा प्रश्नामध्ये? कॉस एक्स. तर कॉस एक्सचं सूत्र लिहूया पहिल्यांदा. कॉस एक्स बरोबर कोन एक्सच्या, सॉरी, कॉस म्हटलं की लगतची बाजू छेद कर्ण. मग आता हा जर कॉस एक्सच्या बाबतीत बघितला आपण इथे, किंवा एक्स या कोणाच्या बाबतीत, तर इथे बघा एक्सच्या लगतची बाजू कुठली येणार? ही एक्स वाय. ती तिथे लिहूया एक्स वाय आणि कर्ण म्हणजे 90 अंशाच्या समोर. ओके, 90 अंशाच्या समोर कोण आहे? एक्स झेड छेद एक्स झेड. हे लिहिले. आता हे लिहिल्यानंतर एक्स वाय ची किंमत काय आहे? एक्स वाय ची किंमत आहे बी आणि कर्ण म्हणजे तो एक्स झेड किती आहे? सी. म्हणजे बी छेद काय येणार त्याच्यात? बी छेद सी हा तुमचा येणार कॉस एक्स. ओके, कॉस एक्स बरोबर बी छेद सी हे त्याचं अचूक उत्तर येणार. ओके, आता शेवटचा शोधायचा. शेवटचा आहे टॅन एक्स. टॅन एक्सच्या बाबतीत टॅन म्हणजे काय? समोरची बाजू छेद लगतची बाजू. म्हणजे चौथा त्याच्यातला टॅन एक्स बरोबर कोन एक्सच्या समोरील बाजू छेद कोन एक्सच्या लगतची बाजू. मग आता कोन एक्सच्या समोरची बाजू कोण आहे? इथे बघूया आपण. कोन एक्स जो आहे याच्या बाबतीत कोन एक्सच्या समोरची बाजू म्हणजे वाय झेड आणि लगतची बाजू एक्स वाय झेड छेद एक्स वाय. आता हे शोधल्यानंतर एबीसीच्या किमती टाकूया. वाय झेड म्हणजे कुठला आहे? तर वाय झेड म्हणजे कुठला आहे? ए. आणि एक्स वाय कुठला आहे? तर टॅन एक्स. तर लगतची एक्स वाय म्हणजे बी आहे. तर ए छेद काय येणार याच्यात? बी. ए छेद बी म्हणजे टॅन एक्स बरोबर ए छेद बी. समोरील बाजू छेद लगतची बाजू हे सूत्र वापरलं त्याच्यात.
याच्यात सुद्धा आपण काय केलं, चारही किमती ज्या आहेत त्या शोधून काढल्या आणि प्रश्न क्रमांक 2 मधल्या ज्या चारही किमती आहेत त्या आपण इथे शोधलेल्या आहेत. आता आपण पुढील प्रश्न क्रमांक 3. तर आता प्रश्न क्रमांक 3 बघूया. प्रश्न क्रमांक 3 मध्ये काटकोन त्रिकोण LMN मध्ये हा जो LMN म्हणजे हा यम कोण आहे, तर तो यम कोण आहे 90 अंश, कोण यल आहे 50, एन आहे 40 अंश. यावरून खालील गुणोत्तर काय येतील ते शोधून काढायचे आहे. तर याच्यामध्ये परत तुम्ही आकृती काढायची गरज नाही. फक्त तुम्हाला इथे समजावण्यासाठी मी इथे एकदा परत काढतोय आकृती. या आकृतीमध्ये आपल्याला सर्व गोष्टी दाखवता येतील. LMN तुम्ही काढायची काही गरज नाही. फक्त स्पष्टीकरण देण्यासाठी मी इथे परत काढतो. आता सुरुवातीला इथे लिहा असं की त्रिकोण जस्ट अ मिनिट. त्रिकोण LMN मध्ये जो कोण यम आहे किंवा 3 अक्षरात लिहूया आपण तसं LMN मध्ये LMN हा 90 अंश आहे, म्हणजे थोडक्यात हा यम 90 अंश आहे. ओके, तर पहिल्यांदा आपल्याला शोधायचं आहे साइन 50 अंश. ओके, आता साइनचं सूत्र काय आहे? आता बघा इथे त्याने दिलेला यल 50 अंश आहे आणि इथे आहे 40 अंश. 50 अंश कोण आहे? यल 50 अंश. सुरुवातीला हवं तर लिहू शकता यल 50 अंश आहे आणि एन आहे तो 40 अंश आहे, हे सुद्धा लिहू शकता. 50 अंश. तर 50 अंशाच्या समोरील बाजू असं लिहूया, सूत्र लिहूया आधी. 50 अंशाच्या समोरील बाजू छेद कर्ण. मग साइन 50 अंश बरोबर, आता 50 अंशाच्या समोरची बाजू कुठली आहे, तर ही आहे यम एन. तर ती लिहूया, यम एन छेद कर्ण कोण आहे? 90 अंशाच्या समोरचा कर्ण, म्हणजे यल एन हा काय झाला? कर्ण झाला. यल एन कर्ण म्हणजे साइन 50 अंश काय झाला? एम एन छेद कर्ण एल एन. ओके, हा कर्ण. कर्ण ओळखताना 90 अंशाच्या समोरची बाजू बघायची. तर हा झाला साइन 50 अंश. त्याच्यानंतर आपल्याला शोधायला सांगितलं कॉस 50 अंश. कॉस 50 अंश. तर त्याच्यासाठी सूत्र काय येणार? 50 अंशाच्या लगतची बाजू छेद कर्ण. साइन मध्ये समोरील बाजू, तसं कॉस मध्ये लगतची बाजू. आता 50 अंशाच्या लागून असणारी बाजू कुठली आहे, तर ही आहे यल एम. तर ही घ्यायची. 50 अंशाच्या समोरची बाजू यल एम आणि कर्ण आहे तसं यल एन. कर्ण तोच राहणार आहे. 90 अंशाच्या समोरची बाजू कर्ण, त्यामुळे यल एम छेद यल एन. त्यानंतर आणखीन तिसरं, एकूण 4 आहेत. टॅन 40 अंश विचारलेलं. ओके, हा टॅन 40 अंश. तो लिहूया आता. टॅन 40 अंश बरोबर, टॅन म्हणजे काय, तर 40 अंशाच्या समोरील बाजू छेद, टॅन म्हटलं की समोरील बाजू छेद लगतची बाजू, 40 अंशाच्या लगतची बाजू. मग आता आकृतीमध्ये बघा, 40 अंशाच्या समोरची बाजू कोण आहे, तर ही आहे, म्हणजे यल एम. आणि लागून असणारी बाजू कोण आहे? एम एम. म्हणजे यल एम छेद यल एम छेद एम एन. हे तुमचं उत्तर कशाचं येणार? टॅन 40 अंश. ओके, आणि मग त्याच्यानंतर आता चौथा जो आहे तो आहे कॉस 40 अंश. तर ते लिहूया आता, कॉस 40 अंश. तर मग आता याच्यामध्ये 40 अंशाच्या लगतची बाजू घ्यायची, म्हणजे लागून असणारी त्याला लगतची बाजू छेद, कॉस म्हटलं की लगतची बाजू छेद कर्ण. आता आकृतीमध्ये बघा, 40 अंशाच्या लगतची बाजू, 40 अंशाला लागून असणारी बाजू कोण आहे, तर यम एन. आणि 90 अंशाच्या समोरचा कर्ण, म्हणजे यल एन. यम एन छेद कर्ण कोण आहे त्याच्यात? यल एन. ओके, तर हे तुमचं येणार कॉस 40 अंशाचं उत्तर. ओके, तर त्याच्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 चारही जे विचारले होते आपल्याला प्रश्नात, क्रमाने आपण त्याच्या चारीच्याही किमती शोधून काढलेल्या आहे. आता आपण प्रश्न पुढचा बघूया. तर आता प्रश्न क्रमांक 4 बघूया. पहिले 3 प्रश्न आपले बघून झालेले आहेत. आता प्रश्न क्रमांक 4, याच्यामध्ये आपल्याला अल्फा पण आहे आणि थीटा पण दिलेला आहे. तर प्रश्न काय बघा, दिलेल्या आकृतीमध्ये पी क्यू आर
हा जो क्यू आहे इकडचा हा 90° आहे. PQS म्हणजे इकडचा क्यू सुद्धा 90° आहे. TRQ हा याला अल्फा मांडलं इथे आणि QPS हा किती आहे थीटा. तर मग आपल्याला 3 शोधायचे आहेत, साइन अल्फा, कॉस अल्फा आणि टॅन अल्फा या 3 किमती शोधायच्या. तर सगळ्यात पहिल्यांदा अल्फा कोणाच्या बाबतीत साइन अल्फा, कॉस अल्फा, टॅन अल्फा शोधायचा असेल तर आपण पहिल्यांदा ही आकृती काढूया इथे. एवढा भाग घेऊया आकृतीतला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, आर क्यू इथे पी आहे आणि इथे अल्फा आहे आणि हा 90° आहे. तर उत्तराच्या सुरुवातीला असं म्हणूया त्रिकोण. उत्तरामध्ये आपण लिहायला सुरू करूया. पहिला भाग त्रिकोण PQR मध्ये PQR मध्ये कोण Q हा जो कोण Q आहे इथला तर हा काय आहे 90° कोण Q जस्ट मिनिट कोण Q बरोबर 90° हे आपल्याकडे आहे दिलेलं आहे. आता हा जर 90° दिलेला असेल तर पहिल्यांदा म्हणजे इथला हा 90° आहे तर साइन अल्फा शोधूया. म्हणजे बघा साइन अल्फा बरोबर साइन अल्फाचं सूत्र काय लिहायचं कोण अल्फा किंवा अल्फाच्या साइनचं सूत्र काय अल्फाच्या समोरील बाजू छेद कर्ण हे त्याचं सूत्र लिहायचं. आणि मग आता अल्फाच्या समोरील बाजू कोण आहे तर ही PQ आहे. ओके, छेद कर्ण कोण आहे कर्ण हा आहे PR छेद PR म्हणजे साइन अल्फा बरोबर काय आलेला आहे PQ छेद PR हे पहिलं झालं. आता दुसरं शोधायचं आहे कॉस अल्फा. तर कॉस अल्फा शोधताना कॉस अल्फा बरोबर कोण अल्फाच्या लगतची बाजू साइन म्हटलं की समोरील बाजू कॉस म्हटलं की लगतची बाजू छेद कर्ण. मग आता बघा अल्फाच्या समोरील बाजू PQ तशी लगतची बाजू कुठली येणार QR येणार. ओके, म्हणजे QR छेद कर्ण कोण आहे कर्ण मागाचाच 90° समोरची बाजू कर्ण येणार म्हणजे कुठला येणार छेद PR. ओके, हे येणार कॉस अल्फा. त्याच्यानंतर शेवटचं टॅन अल्फा. ओके, टॅन अल्फा बरोबर कोण अल्फाच्या ओके टॅन अल्फाचं सूत्र काय येणार कोण अल्फाच्या समोरील बाजू टॅनचं सूत्र समोरील बाजू छेद कोण अल्फाच्या लगतची बाजू. मग आता याच्यामध्ये अल्फाच्या समोरील बाजू मगाशी बघितली ती अल्फाच्या समोरची बाजू कुठली याबरोबर अल्फाच्या समोर दिसते ती PQ आणि लगतची बाजू कोण असणार आहे QR म्हणजे टॅन अल्फा बरोबर PQ छेद QR. ओके, अशा प्रकारे आपण ही सगळी सूत्र त्याच्यातली काय करणार शोधून काढणार. आता त्याच्यानंतर दुसरा भाग आहे त्याच्यातला साइन थिटा कॉस थिटा आणि टॅन थिटा. त्यासाठी आपण इकडचा जो त्रिकोण आहे PQS ओके हा PQS आपण काढूया. ओके, इथे लिहूया आपण हा त्रिकोण घेऊया. PQS ज्याच्यामध्ये Q किती अंश आहे 90° आणि थिटा जो दिलेला आहे तो कोण P दिलेला आहे आपल्याला सॉरी वरती हा P बरोबर थिटा लिहिलेला तर इथला थिटा आहे. तर मग आपल्याला याच्यात सुद्धा काय करायचं आहे साइन थिटा बरोबर थिटाच्या समोरील बाजू छेद कर्ण. आकृतीचा एवढाच भाग घेतला आपण कारण दुसऱ्या वेळी हा त्रिकोण आपल्याला PQS बघायचा. तर थिटाच्या समोरची बाजू म्हणजे कोण येणार QS. ओके, QS आणि 90° समोरची बाजू म्हणजे कर्ण असते तर कर्ण कोण येणार PS. ओके, QS छेद PS हा झाला साइन थिटा. ओके, तर साइन थिटा मिळाला आपल्याला. त्याच्यानंतर दुसरा कॉस थिटा. कॉस थिटाचं सूत्र काय थिटाच्या लगतची बाजू छेद कर्ण. थिटाच्या लगतची बाजू छेद कर्ण.
आता हा जो थीटा आहे त्याला लागून असणारी बाजू म्हणजे ही येणार, कुठली येणार? PQ. ओके, PQ छेद 90 अंशाच्या समोरचा कर्ण PS. कॉस थीटाची किंमत काय येणार? PQ छेद PS. त्याचं अचूक उत्तर येणार. आणि सगळ्यात शेवटी मग येणार टॅन थीटा. टॅन थीटाचं सूत्र काय आहे? थीटाच्या ओके लगतची बाजू, समोरील बाजू, सूत्र त्याचं टॅन थीटा समोरील बाजू छेद थीटाच्या लगतची बाजू. ओके, तर हे लिहिलं तिथं आपण. म्हणजे थीटाच्या समोरील बाजू टॅन थीटा बरोबर समोरील बाजू कुठली आहे थीटाच्या? तर ही आहे QS आणि लगतची कोण आहे? PQ. म्हणजे QS छेद PQ हा येणार तुमचा टॅन थीटा. ओके, तर अशा प्रकारे आपण 1 ते 4 प्रश्न जे आहेत तर ते हे सगळे आपण याच्यामध्ये बघितलेले आहेत या सराव संचामधले. पुढचा जो सराव संच आहे तो आपण पुढील व्हिडिओ पासून सुरू करूया. ओके, थँक्यू.